संक्रांतीची तयारी जी आहे तर इकडं माझी चालू झालेली आहे आणि इकडे मी जे आहे पार्लरला आलेले आहे केस कट करण्यासाठी, कारण की केस खूप रफ झाले होते. तर पुढे व्हिडिओमध्ये कंटिन्यू पहा, म्हणजे तुम्हाला समजेल मी नेमके काय काय केलं आहे ते. हॅलो नमस्ते, सान्यास लाईफस्टाईल या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. कसे काय सगळे मजेत ना? सगळ्यात अगोदर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि तुमचा दिवस जे आहे तो खूप आनंदी जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना. आणि आमची सवारी जी आहे तर निघालेली आहे आत्ता सध्या बाहेर. आता संक्रांत जवळ आलेली आहे तर त्याची काही खरेदी करायची आहे, किंवा मला पण घरामध्ये जे आहे तर खूप म्हणजे असं दिवसभर काम हे ते असतात, त्यामध्ये काही घरात आणायचं असेल तर मग जावं लागते. तर त्या आणि मिस्टर जे आहेत आज लवकर आले होते बरं का. तर ते जसे आले तसं जे आहे ते मी आवरून ठेवलं होतं, मग आम्ही बाहेर चाललो असं आहे. कारण की काय खूप बऱ्याच वस्तू ज्या आहेत त्या घ्यायच्या आहेत असं आहे. चला पुढं काय काय घेते काय नाही पुढं व्हिडिओमध्ये कंटिन्यू पहा, किंवा आवडलं तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा असं आहे. आणि मिस्टरांचं चाललं होतं की नेमकं म्हणजे कुठं जायचं, तर माझं चाललं होतं तुम्ही जिकडे घेता तिकडे, कारण की मी एका ठिकाणावर सांगितलं की ते म्हणतात नाही नाही इकडं तर राईट की लेफ्ट यामध्ये जे आहे तर आमचं खूप कन्फ्युजन होतं. पण मी त्यांना म्हणलं की तुम्हाला जे स्वल्प वाटण ते करा आणि तुमच्या आवडीनुसार. तर असं आहे, कारण की मी जर का त्यांना काही सांगायला गेले तर मग त्यांना ते आवडत नाही, त्यामुळे त्यांच्या मनावरती सोडलं की ते बरोबर करतात. त्यामुळे जे इथे मग मी बोलत होते की इकडून चला, इकडून शॉर्टकट आहे. तर असं चला म्हणजे जास्त वेळ नको व्हायला. काय करते? काय नाही, मसाला काढून घेते बटाट्याच्या भाजीला. तुम्ही बाहेर गेले ना माझे सगळे कामं राहून जातात, त्यामध्ये जे आहे ना मसाला वगैरे झाला असं वगैरे झाला 7 वाजता. बरं काय करते कुठपर्यंत आला तुझा अभ्यास? हो काय लिहिते आता? ओके, काही जर पण नाही आलं तर मला विचार. हो, तुला काय दिलं रे आज? पप्पा कांदे कसले घेता काय नाही. आता मला चिडली मम्मी आज. चिडली मम्मी अजून? नाही चिडली. तुझं म्हणली ना म्हणून तू तळायला का असं नको? झाला तुझा झाला तू तळायला की मारला डाळ करू का नुसती बटाट्याची भाजी आणि दुसरं काही पण कर. नंतर हे होतं खाऊ नये, हात नाही शिला. ग्रेव्हीची भाजी केली की चपाती आणि ती खा. पिल्ल्या भात नाही केलं तर चालेल का? का दिवसभर बाहेर त्यामुळे कोथिंबीर नुसती आणायची आता. हो ना, आलू घेते मसाल्यासाठी. काय म्हणली? तिथे गेले काही सुचत नाही, म्हणजे काय घेऊ काय नाही, काय घेऊ काय नाही. ते पोपाट असतं एवढं मसाला करून घेते. खोबरं एक एक वस्तू घेऊन येत असते, डायरेक्ट ह्याच्यामध्ये देते टाकून खोबरं. कोथिंबीर अशी की नाही. हे मी आलं लसूण पेस्ट करून ठेवलेलं होतं, पण ते पप्पा काय बोलायचे की ते तसं नको करून ठेव म्हणजे. तर काय होतं ते असं काढायला खूप घेतला. जा तुझा अभ्यास करून घेतो पर्यंत लई जांभळा येतात तुला. माझे बटाटे उकडायला टाकायचे, आता उकडून जाते तर मसाला करून घेते. लस्सी पिल्या वाचत होते रे. ते कशाला प्यायची मग? तुला माहिती ना आता अभ्यास करावा लागते म्हणून. ज्या गोष्टीनं सुस्ती येते ती गोष्ट करायचीच नाही. आणि आता मला सांग रात्रीचं. अरे मी पिली 5 वाजता, जांभळ्या आत्ता यायल्यात. आणि बाहेरून यायला जे आहे तर लेट झालेला होता, आणि मग त्यामुळे जे आहे तर माझ्या इकडं स्वयंपाक चालू होता. काय करणार सांगा, मुलं आहेत. आणि त्यानंतर बाहेरून आलं तरी पण मला स्वयंपाक करायचा असतो, मुलांचा अभ्यास घ्यायचा असतो. पिल्लू घरी असतो, ते जे आहे आल्यावर थोडासा त्रास देतो. बाहेर छोटा आहे त्यामुळे तिच्या मनासारखं जर का नाही ऐकलं ना तर ती पण खूप त्रास देते. असं आहे. असं चला, तर इकडे मी बटाटे उकडून घेतलेले आहेत, पीठ मळून ठेवलेलं आहे, भात घातलेला आहे, स्वयंपाक चालू आहे. आणि बटाट्याचे इथं खूप गरम होते तर त्याच्या हाताला चटके पण लागत होते, तर थोडंसं थंड पाणी ओतलं त्यावरती आणि मग नंतर सोलायला घेतलं. बटाट्याची भाजी करायची आहे आणि बघू आता डाळ ठरली आहे करायची, पण
बटाट्याची भाजी जर का केली आणि डाळ जर का केली तर म्हणजे डाळ भात खातात. असं चला आता करून घेते मी अगोदर माझा स्वयंपाक. तर इकडं जे आहे तर बटाट्याची भाजी पण झालेली आहे आणि पहिली चपाती केली पण ती काय झाली माहिती का, माझ्याच्यानं थोडीशी तुटली. असं चला तर पीठ थोडंसं जे आहे तर पतलं झालेलं आहे. असं तर तिला मी व्यवस्थित केली आणि इकडे आमचं घरी बोलणं पण चालू होतं. अजून काय राहिलंय? अजून राहिली बाबा चटणी बनवायची. अय वा वा गप. तिचं काय चालू असतंय बघ ना मला तसं. मी स्वयंपाकाच्या नादात तिचं काही वेगळं. वा वा करायली वा वा. बटाट्याची भाजी की चटणी करायची. मुगाची डाळ बनवा म्हणलं तर नको माहिती सगळं. इकडे जे आहे ते बघा बटाट्याची भाजी झालेली आहे आणि इकडे मी केलेली आहे टमाटरची चटणी. सुक्या भाजीला जे आहे ते फरमाईश होते आणि गॅस बघा कसा झाला आहे. आणि गॅस चला आताशी माझा जे आहे तो पूर्ण स्वयंपाक आवरलेला आहे. कोथमीर पाहिजे होती पण आज कोथमीर नाही. दोन्ही भाज्याला जे आहे तर कोथमीर नाही. असं चला कुठंही जा स्वयंपाक हे आपल्याला चुकत नाही. इकडं काय चाललंय पिल्याचं काय माहिती, पाठीमागे मोबाईल पाहत असेल. वया पुस्तकं तसं टाकून देते, पाणी वगैरे सगळं घेते आणि त्यांचं सगळं राहते. इकडं बुडाला लागून तव्यावर टकली आहे. इकडं आमची ब्राह्मण बुवा देवापाशी बसले आहेत. झालं का? आणि आज गुरुवार सर्वांना उपवास, त्यामध्ये चालले एक वेळाच. तर चला आता माझा फायनली स्वयंपाक झाला. पण इकडे किचनवरच आवरायचं राहिलेलं आहे. पूर्ण आवरायचं राहिलेलं. खाली हे स्वच्छ करायचं झालं. देवापाशी बसलेलं होतं तो. निवेद्य ठेवायचं राहिलं पंचामृताचा ठेवला आहे त्यांनी. चला भुका लागल्या असं आता देते त्यांना. जेवायला भूक लागली का? भारी वाटायले पण आयब्रो करायचं.